नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा युट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान व सुखासमाधानीचा जाऊ दे हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते। नवीन व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या महाराष्ट्रात स्वामी समर्थांची पूजा इतकी मनापासून का केली जाते? तशी तर स्वामी समर्थांची पूजा ही अख्ख्या महाराष्ट्रात काही सगळ्या भारतात केली जाते, पण आपल्या महाराष्ट्रात स्वामी समर्थांची पूजा इतकी मनापासून का केली जाते? लोकांना ते इतके आपलेसे का वाटतात? या सर्व बद्दल माहिती ऐकण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, स्किप न करता। तुम्ही महाराष्ट्रात कुठेही गेला तरी एक नाव हमखास कानावर पडतं, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। कारण कोणी संकटात असो, कोणी आजारी असो, कोणी गोंधळात असो, पहिल्यांदा ओठावर येतं ते म्हणजे श्री स्वामी समर्थ। पण प्रश्न असा आहे की इतके देव असताना महाराष्ट्रातच स्वामी समर्थच इतके जवळचे का वाटतात? याचं उत्तर इतकं साधंही नाही। जे अनुभवात आहे, जे श्रद्धेत आहे आणि जे माणसाच्या मनाशी जोडलेले आहे, असे हे स्वामी समर्थ फक्त देव नाही तर आपला आधार आहे। स्वामी समर्थांना महाराष्ट्रात फक्त देव मानले जात नाही, तर ते आपले वडील आहे, ते आपले गुरु आहे, ते आपले मित्र आहे आणि ते आपले रक्षण करतात असं म्हणून ओळखले जातात। अशी ज्याची त्याची श्रद्धा असते, कारण त्यांनी कधीही लोकांना भीतीत ठेवले नाही, त्यांनी कधी माझी पूजा केली पाहिजे असं सांगितलं नाही। स्वामी समर्थांचा स्वभाव होता थेट, साधा आणि स्पष्ट, आणि माणूस जसा आहे तसा ते स्वीकारणारे असे हे आमचे स्वामी महाराज। माणूस जसा आहे तसा स्वीकारणारे, चुकांवर प्रेमाने बोट ठेवणारे आणि योग्य मार्गदर्शन दाखवणारे असे स्वामी होते। त्यामुळे महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेले श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ महाराष्ट्राच्या संस्कृतीशी अगदी खोलवर जोडलेले आहे। ते जंगलात राहिले, गावागावात फिरले, सामान्य लोकात मिसळले। स्वामी महाराजांसाठी राजा असो किंवा गरीब असो किंवा शेतकरी, स्वामींसाठी सगळेच सारखेच होते। त्यांच्या शिकवणीत मोठमोठे तत्वज्ञान नव्हते, ते तर होते साधी व्याख्या जी थेट मनात बसतात। आणि स्वामी समर्थांचं एक वाक्य, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या एका वाक्यानेच सर्वांना धीर मिळतो। त्यामुळे आजही हे एक वाक्य हजारो लोकांच्या आयुष्यात आधार देतं। स्वामी समर्थ आणि महाराष्ट्राचे दुःख। महाराष्ट्राने अनेक संघर्ष पाहिलेले आहेत, दुष्काळ, कष्ट, गरिबी, मानसिक ताण। तर अशा वेळी लोकांना हवे असतात मोठ्या चमत्काराची नव्हे तर मनाला धीर देणाऱ्या शब्दांची। त्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक संकटामध्ये लोकांना धीर देणारा शब्द म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामी समर्थांनी लोकांच्या वेदना समजून घेतल्यास ते संकटात उभे राहिले, शांतपणे न बोलता देखील मदत केली। म्हणूनच आजही लोक म्हणतात, स्वामी बोलत नाही पण काम करतात। महाराष्ट्रात स्वामीची पूजा भीतीने नाही तर ती प्रेमाने होते। लोक त्यांना मनाने जवळ ठेवतात। कोणी रोज पूजा करतो, तर कोणी फक्त श्री स्वामी समर्थ म्हणतो, कोणी फक्त फोटो पाहून शांत होतो, तर कोणी फक्त मठात जाऊन स्वामींपुढे प्रार्थना करतात। कोणाला फक्त मठात किंवा केंद्रात गेल्यावर शांतता वाटते आणि एवढेसे पुरेसे वाटते। का वाटतात स्वामी प्रत्येकाच्या इतके जवळचे? कारण स्वामी कधीच दूर बसलेले देव नव्हते, ते लोकांच्या आयुष्यात उतरलेले होते। स्वामी समर्थ रागवले, हसले, टोमणे मारले, पण कधीही कोणाला सोडून दिले नाही। आजही लोक सांगतात, आम्ही स्वामींना पाहिले नाही, पण त्यांची उपस्थिती ही नक्कीच जाणवते। हीच अनुभूती त्यांना इतके जवळचे बनवतात। त्यामुळे महाराष्ट्रात स्वामी समर्थांची पूजा फक्त प्रेमामुळे व विश्वासामुळे केली जाते। श्री स्वामी समर्थ हे नाव उच्चारताना मन शांत होते, डोळ्यात आशा येते आणि मन म्हणते, काहीही झालं तरी स्वामी आहेत। आणि कदाचित म्हणूनच महाराष्ट्रातील प्रत्येक घरात, प्रत्येक मनात श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आजही जिवंत आहे। श्री स्वामी समर्थ। ही माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ।